विट्यातील सामान्य मतदारांनी मतदानावर येथून पुढे का टाकला बहिष्कार? विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला काय असा घडला प्रकार? ईव्हीएमच्या विरोधात का उठवला मतदारांनी आवाज? ईव्हीएमच्या मशीनमध्ये काय अशी झाली गडबड? ते बॅलेट पेपरवरच घ्या मतदान असे का म्हणाले मतदार राजा? विटा शहरात एक सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्याला या विधानसभा निवडणुकीचा का निकाल मान्य नाही? उमेदवारच बुधवारी लक्षणीय उपोषणाला विटा खानापूर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार. सामान्य मतदारांनी ईव्हीएम मशीनला केला विरोध. बुधवारी या सामाजिक कार्यकर्त्याला सामान्य मतदार उपोषण देणार पाठिंबा. संग्राम माने या उपोषणाला मतदार नागरिकांचा पाठिंबा. फक्त एवढीच इच्छा आहे एक सामान्य मतदार म्हणून की येणाऱ्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपर व्हाव्यात. हीच आमची इच्छा आहे. ह्याच्या मागचं काय आहे काय नाही हे आपल्याला काय बघायचं नाही. आमची इच्छा आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या. आत्ताच्या ज्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार आणि 23 तारखेचा जो निकाल लागलाय त्या निकालानुसार सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एकच शंका उभा राहिली की मशीन जी आहे एव्ही कुठली, त्या एव्ही मशीन मध्ये काहीतरी मोठा घोटाळा झालेला असावा किंवा सर्वसामान्य माणूस म्हणजे अडाणी माणसाला जरी विचारलं, सुशिक्त राहू द्या, अडाणी माणसाला जरी विचारलं तरी ही भूतो ना भविष्य हे असा निकाल हा कुणालाच मान्य नाही. आपल्या खानापूर भागचा असो ना महाराष्ट्रातला असो, कुठलाही निकाल जरी गेला तरी हा भूतो ना भविष्य असा हा निकाल आहे हे सर्वसामान्य माणसाला मंजूर नाही. त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं पहिल्या जे होतं मतदान शिक्का मारायचं, ती शिक्का मारायचंच मतदान पाहिजे. असं असेल तर नागरिकांनी मतदान करावं, अन्यथा मशीनवरती बोट दाबायला जाऊ नये. नमस्कार. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर जो मतमोजणीचा प्रकार होता तो कुणालाही म्हणजे विश्वसनीय वाटला नाही. जो निकाल अपेक्षित होता त्याच्या उलट निकाल सगळ्या महाराष्ट्रभर लागलेला आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये जे मतदान होतं, जो प्रकार आहे तिथे बॅलेट पेपर करायचा तोच प्रकार आपल्या भारतभर झाला पाहिजे अशी मी एक भारतीय नागरिक म्हणून निवडणूक आयोगाला विनंती करतो. नमस्कार. आजकाल जो निवडणुकीचा निकालाचा जो प्रकार झाला ईव्हीएम मशीनचा घोटाळा, हा निकाल अनक्षितपणे आहे, तो कोणालाही मान्य नाहीये. आणि जे काय उद्या आंदोलन होणार आहे विटा शहरामध्ये ईव्हीएमच्या विरोधात, त्या आंदोलनास आमचा पूर्ण भाजी मंडळीचा पाठिंबा राहील. मी किरण प्रताप भिंगारे, राहणार विटा. माझे सुरताजवळ 1952 साली आमदार होते लक्ष्मणरावजी भिंगारदेवे. तेव्हापासून आतापर्यंत 1952 1924 मध्ये तुम्ही मतमोजणी मोजली, एवढं आजपर्यंत कुणालाच पडलेलं नव्हतं. ह्यात काय ती गडबड घोटाळा आहे, दुरुस्त करून तुम्ही ती मिशनाचं बदला कसला पेपर बॅलेट पेपर जाणार ती चालू करा. ती सगळ्या माणसाची शंका निघेल आणि कोणाला म्हणजे मतदान झालंच पाहिजे. माणसाला काय अमान्य नाही. पण ती काय म्हटलं कसे काय दाबले, कोणाला दाबले, कोणाला जाते, कोणाला विसर्जन काय झालं कळतच नाही. त्याचं मतदान बॅलेट पेपर व्हावं, मिशनाचं काय मतदान नको. तर मतदान घेऊन आम्हाला मोदी सरकारला परत पाहत आहे. मोदी लाट किती मोठी आहे ना, ते बॅलेट पेपरवर मतदान घेऊन बघायचे आहे किती मोठी लाट येते. आता झालंय ते झालंय. आता काय आम्हाला आता पेपर ह्याच्यावरच करायचं, शिक्क्याचं करायचं मतदान नगरपालिकेचं. जर मशीन वगैरे जर आणल्या तर आम्ही त्याला बहिष्कार करणार आहे. आणि ते जर नसेल तर आम्ही कुठल्याही वार्डमधले 23 वार्डमधले मतदानचे सगळेजण बहिष्कार करणार आणि मतदान करणार नाही. तुमचं मत आहे की या ठिकाणी मशीन यंत्रणा नकोय, आम्हाला नकोच तिथे. तर ते जे काही मतदान व्यवस्था असेल, एक तुम्हाला एक मतदानाचा अधिकार आहे, त्या अनुषंगाने तुम्ही बॅलेट पेपरच आम्हाला हो तेच झालं पाहिजे. मतदान करणार नाही. नमस्कार. आम्ही सर्वसामान्य मतदार मोलमजुरी करून कसं जर आम्हाला 2 टायमाचं पोट भरण्याची आम्हाला काळजी पडलेली असताना हा जो आजचा म्हणजे हा विधानसभेचा जो प्रकार घडलेला आहे तो पूर्णतः चुकीचा प्रकार होता.
त्या प्रकाराला आम्ही कोणीही संमती नाही, कोणीही सहमत नाही. संमती म्हणण्यापेक्षा सहमत नाही. हा जो प्रकार घडलाय हा सर्व ईव्हीएम मशीनच्या गोळामुळे घडलेला आहे आणि हा प्रकार पूर्णपणे निंदनीय आहे. ह्या प्रकाराला म्हणजे शब्द नाहीत, ह्या निशब्द प्रकार असा घडलेला आहे. म्हणजे काय करावं आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, ही जाहिरात मला परत आठवली. 2014 जी जाहिरात होती आपली ती परत आठवली की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. हा अशा पद्धतीचा महाराष्ट्र कधीच नव्हता. तर हे जे प्रकार घडलेला आहे, मशीनचा प्रकार घडलेला आहे, मशिनीमध्ये पूर्णपणे फ्रॉड, म्हणजे की तुम्ही पूर्णपणे रडीचा डाव खेळलेला आहे. तर हा रडीचा डाव इथनं पुढं भविष्यामध्ये होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन, मतदारांनी एकत्रित येऊन, कोण लहान मुलं नाही ती, कोण समजून सांगून ऐकणाऱ्यातली नाही ती, तर आम्ही स्वतःच्या विचारानं, स्वतःच्या बुद्धीनं आणि स्वतःला जी पटलंय ते आम्ही करून आम्ही एकत्र येऊन असं ठरवलंय, जर इथून पुढे जर बॅलेट पेपरवरती मतदान होणार असेल तरच आम्ही मतदान करणार, नाही तर आम्ही पूर्णपणे या मतदानावरती ईव्हीएम मशीन वरती बहिष्कार टाकून आम्ही एकही प्रकारचं मतदान करू देणार नाही आणि होऊ देणार नाही. तर ह्याच्यासाठी फक्त एवढी शासनाला किंवा सर्वांना विनंती आहे, मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण ज्यांना मतदान केलंय त्यांचं मतदान काउंटिंग सुद्धा केलं गेलं नाही, म्हणजे मोजणीत सुद्धा आलेलं नाही. तर अशा प्रकारचा हा पूर्णपणे नंदिनी आणि गलिच्छ खेळ प्रकार झालेला या महाराष्ट्रामध्ये. तर इथून पुढे हा प्रकार नाही झाला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपण ह्या मतदानावरती की म्हणजे ईव्हीएम मशीन वरती बहिष्कार टाकू. आणि जर बॅलेट पेपरवरती मतदान होणार असेल तर 100% सर्व नागरिक मतदान करतील. तर ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचं आणि ईव्हीएम मशीनचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. आमचं म्हणणं एवढंच आहे, सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक आयोगाला एवढंच सांगणं आहे की साहेब, तुम्हाला गुडघ्यापासून कोपरापासून बोटाच्या शेवटच्या टोकापर्यंत हात जोडून विनंती करतो की इथून पुढचे जे मतदान आहे ते फक्त मतदान बॅलेट पेपरवरती व्हावं. हे एक सर्वसामान्य जनतेची, एका मतदाराची, एका म्हणजे निशब्दच आहे. अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो की इथून पुढचं मतदान जे होईल ते फक्त बॅलेट पेपरवरती करावं, ही सदिच्छा आणि विनंती. काय आहे की आता मतदान तुम्ही करताय तर तुम्हाला कशावर मतदान करायचं आवडेल, म्हणजे सांगू शकता का आपण? सांगू शकते. सांगा की. आम्हाला मिशनवर नको आहे, आम्हाला चिठ्ठीवर पाहिजे. आम्हाला मिशनवर नको आहे, चिठ्ठीवर आम्हाला मतदान करायचं. तुम्हाला मतदान कशावरती करू वाटतंय? मग मशीन वगैरे नको का तुम्हाला? काय नको आम्हाला गरजच नाही. बरं, मग मतदान तुम्ही कशावर करणार? शिक्क्यावर करणार. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.